कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अखंड भारतीयांना समता, स्वातंत्र्य, बंधुभावाचे, स्वाभिमानाचे आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान अर्पण केले। या संविधानाचे जतन करण्यासाठी भारतवासियांमध्ये संविधानाची जनजागृती करण्यासाठी मंगळवारी दापोली येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दापोली शहरातील श्री मंगल कार्यालय येथे भारतीय संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विशेषतः मुस्लिम धर्मीय महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाचे खरे यश होते। तसेच या संविधान गौरव दिन कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती लक्षवेधी होती। या संविधान दिन कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील तरुण तडफदार शिवराय शाहू फुले आंबेडकर चळवळीचे गाडे अभ्यासक राहुल गिरी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले। या देशातले एक अतिशय नामांकित व्यक्ती ज्यांना सर्वोच्च सन्मान मिळाला आहे ते व्यक्ती ज्यावेळी परदेशात गेले होते, जपान नावाच्या देशात, जपानचे असे पत्रकार त्यांच्या भोवती जमलेल्या त्या सगळ्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही भारतासारख्या एवढ्या उज्ज्वल राष्ट्रातून आला, आम्हाला हे सांगा, ते सांगा, असं सांगा, तसं सांगा। आमच्या देशातल्या त्या एका मोठ्या व्यक्तीने सांगितलं, माझ्याकडे वेळ कमी आहे, एका वाक्यात उत्तर देता येईल असा प्रश्न मला विचारता का? त्यावेळी जपान सारख्या बघा एवढ्या सुशिक्षित समृद्ध देशातल्या विद्वान देशातल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला, साहेब एका वाक्यात प्रश्न विचारतो, ते म्हणाले सांगा एकाच वाक्यात तुम्ही भारत देशाची ओळख काय सांगाल? त्यावेळी या देशातल्या त्या मोठ्या माणसानं या देशाची ओळख सांगताना असं उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तेज, विपत्ता ही माझ्या भारत देशाची ओळख आहे।